हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. आज आपण करणार आहोत मोदक. बऱ्याच दिवसांपासून खूप नारळ होते घरात. त्याचं काय करावं हा विचार करत असतानाच डोक्यात आलं की मोदक करूया. चला तर मग. तर मोदकासाठी आधी हे नारळ फोडून घ्यायचे. त्यातलं खोबरं काढून ते स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आता त्याचे बारीक काप करून मिक्सरला वाटून घेऊ. आता सारणासाठी गूळ आणि ड्रायफ्रुट्स चिरून घेऊ. काजू, बदाम वगैरे तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही घातले तरी चालते. आणि गूळ सुद्धा चिरण्याऐवजी फोडून घेऊ शकता. सारण भाजताना सुरुवातीला फक्त खोबरं 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ. यामुळे त्यातला ओलावा कमी होतो आणि खोबरं मोकळं होतं. या स्टेपमुळे मोदक खाताना सारण टाळूला चिकटत नाही. आता खोबरं थोडं मोकळं झालं की त्यात गूळ घालू आणि मध्यम गॅसवर छान परतून घेऊ. गूळ विरघळत आला की त्यात आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. सारण सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही. यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटे लागू शकतात. आता आपलं सारण व्यवस्थित भाजले. गॅस बंद करायचा आणि वरून वेलची पूड घालून ते थंड व्हायला ठेवून देऊ. सारण गार होईपर्यंत इकडे कणिक मळून घेऊ. कणिक मळताना चपातीपेक्षा किंचित घट्ट ठेवावी जेणेकरून पारी लाटताना उचलताना ती लांबणार नाही. आपली कणिक मळून झाली. आता मोदक उकडण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवू. पातेलं मी मोदकाच्या चाळणीच्या आकाराचं घेतलंय जेणेकरून वाफ बाहेर पडू नये. चाळणीला आतून तेलाचा हात लावून घ्या म्हणजे मोदक खाली चिकटून फुटण्याचा धोका टळेल. नंतर कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्या आणि त्याची पारी लाटा. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशी ही पारी लाटून झाली की तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सारण घाला आणि त्याच्या पाकळ्या करा की झाले आपले मोदक तयार. इकडे उकळलेल्या पातेल्यावर चाळण ठेवा आणि त्यावर ताट झाका. मोठ्या गॅसवर 12 ते 15 मिनिटे शिजू द्या. मोदक शिजले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी मोदकाचा शेंडा दाबून बघा. ते हाताला चिकटलं नाही की समजा आपले मोदक तयार आहेत. चाळणीवर गार पाण्याचा हबका मारून ते काढून घ्या. झाले आपल्या लाडक्या बाप्पाचे मोदक तयार. धन्यवाद.